हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नवानिष्ठादास प्रभू याने सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 7व्या दिवशी 7व्या अध्यायाचा अभ्यास करणार. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सगण लिता श्री विशान खान वितांस. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. सद्गुरु देव की जय. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमदे जय पताका स्वामी तीनम नम आचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौर कथा दाम दयानग ग्राम तारे. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी नाम. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. श्री श्री राधा गोविंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 7व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी आपण श्री श्री राधा गोविंद फुलेचे हे अर्चवेगरा यांचा आम्ही साष्टांग दंडवत प्रणाम करून आशीर्वाद घेऊन आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक आहे शिला प्रभुपाद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद करतो. नमनिष्ठादास प्रभू ज्यांनी या अध्ययन वर्ग सुरू केला त्यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. नम गुरु महाराज जय पताका स्वामीला माताजीला याला मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. त्याचा आशीर्वाद घेतो. अनेक कृष्ण भक्त जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्या पुढाकार दिला शे मनीषा माताजी, अन्वया माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी, मुग्धा माताजी, बोध माताजींनाही माझा सादर नमस्कार. तर आपण काल 6व्या अध्यायामध्ये काय अभ्यास केला तर अष्टांग युगातील प्रगती करणे. तर आपण आठ आठ जे टप्पे आहेत ते आपण यम नियम आसन ध्यान प्रत्याहार प्राणायाम समाधी हे सर्व आपण वेगवेगळे जे टप्पे असतात. नंतर अष्टांग योगाचे अभ्यासाचे टप्पे आपण बघितले ना. मनाला संयमित करणे ते कसं करायचं अयशस्वी योगीचे गंतव्यस्थान म्हणजे जे 8 टप्प्यामध्ये जर कुठल्या आपण दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावरती जर आपण कुठल्या तरी भौतिक जगाच्या बंधनामध्ये अडकले झाले तर आपण पुढचा जन्म काय होतो त्याच्यावरती आपण अभ्यास केला होता. आणि भक्ती योगी ही सर्वोच्च योग आहे याच्यावरती हे आपण काल अभ्यास केला होता. तर आता आपण 7वे अध्याय जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं तसं की काल आपण जे 6वे अध्याय हे पहिला टप्पा पूर्ण झाला म्हणजे कर्म कसे करायचे त्याच्यावरती आता भगवंताने आपल्याला पहिले 7 अध्यायामध्ये ज्ञान दिलं होतं. तर आजपासून आपण दुसऱ्या टप्पा म्हणजे भक्ती योग याला भक्ती आता कशी करायची भगवंताने आपल्याला ज्ञान दिलं पण आता भगवंत काय कसे आहेत त्याच्यावरती आता आपल्याला ज्ञान घ्यायचे. कारण आपल्याला माहित आहे की सर्वोच्च कोण आहे परमेश्वर कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण आहे. तर आता त्यांची भक्ती कशी करायची त्यांच्याबद्दल आपल्याला जर जोपर्यंत आपल्याला ज्ञान येत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या प्रत्यार्पणाला विष्णूच्या प्रत्यार्पण आपण कुठलंही कार्यक्रम कृती करू शकत नाही. म्हणून त्यांचं ज्ञान घेणं खूपच गरजेचं आहे. जोपर्यंत आपण त्यांचं ज्ञान घेत नाही तोपर्यंत आपण त्यांना ओळखू शकत नाही की ते कुठे राहतात ते काय करतात त्यांची लीला काय आहे त्यांचे गुण काय आहे त्यांचं नामाचं स्मरण कसं करायचं हे सर्व जोपर्यंत आपल्याला ज्ञात होत नाही तोपर्यंत आपण आत्मसाक्षात प्रगती करू शकत नाही. आणि ते आपल्याला न्यायालय आलेले आहे त्याच्या शाश्वत धामाकडे तोपर्यंत आपण पोचू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्याबद्दल ज्ञान घेणं खूपच गरजेचं आहे. आणि हे जे 6 अध्याय आहे 7 ते 12 हे भगवान श्रीकृष्णाबद्दल आपल्याला भक्तीद्वारा ज्ञान देणार आहे. तर आता आपण अ, या अध्यायामध्ये आपण काय अभ्यास करणार तर कृष्णाबद्दलच्या ज्ञानाची महिमा भगवान कृष्ण शक्तीचे ज्ञान
भगवान कृष्णाला शरण जाणे, देवपूजा आणि व्यक्तित्ववाद आणि भ्रमातून भक्तीकडे. तर अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. विज्ञान म्हणजे इथे विशिष्ट ज्ञान, आपण ज्याला सायन्स म्हणतात ते नाही, पण हे ज्ञानामध्ये जे विशिष्ट ज्ञान आहे त्याला ज्ञान विज्ञान योग म्हणजे परमार्थाचे हे ज्ञान आहे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता ते हे विष्णू ज्याचा विस्तार झालेला आहे ते चित्रामध्ये दिलेले आहे. श्री भगवान उवाच मय्यासक्तमना पार्थं योगं युजन्न युजन्मदाश्रयः असंशयं समग्र मां यथा ज्ञाप्सी ज्ञास्यसि तुच्छृणु. जे भगवान म्हणाले, हे पार्था, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग अभ्यासेद्वारा माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकतील ते आता आहे. तर भगवंताने, आपण काल अभ्यास केला होता की आपला सगळ्यात मोठा मित्र आणि शत्रू कोण आहे. तर त्यावेळी आपण अभ्यास केला होता की ज्यांच्या मनावरती ताबा आहे, ज्यांच्या मनावरती नियंत्रण आहे, तो मन त्याचा सगळ्यात मोठा मित्र आहे. पण परंतु ज्याने आपल्या मनावरती अ, अ, संयम ठेवलेला आहे, ज्याच्यावर नियंत्रण नाही, तो त्याचा मोठा शत्रू होता. आणि मनावरती नियंत्रण कसं केलं पाहिजे, तर आपण तेही अभ्यास केला होता की सतत अभ्यास केल्यावरती अलिप्त राहणं. जेव्हा आपण अलिप्त होऊन जेव्हा राहतात, जेव्हा आपण अभ्यास करतात, तेव्हा आपण त्याच्यावरती नियंत्रण करू शकतात. तर इथे भगवान हेच आपल्याला सांगत की योग्य अभ्यासाद्वारा माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह मला जाणू शकतील. जोपर्यंत आपण भगवंताला योग्य अभ्यासाद्वारा जो आपण करत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्याकडे पोहोचू शकत नाही, आणि आपल्याला माहित पण पडणार नाही ते कोण आहे. तर एका अंग्रेजीमध्ये पण एक वाक्य आहे की प्रॅक्टिस मॅन मेक्स परफेक्ट. पण हे खोटं आणि अर्ध वाक्य आहे. कारण अ, पूर्ण वाक्य हे आहे की परफेक्ट प्रॅक्टिस, कारण जी तुम्ही जर चुका करत असता तेच तुम्ही प्रॅक्टिसमध्ये जर चुका केली, ते ते तुम्ही परत करणार आहे. परंतु जर तुम्ही चांगली प्रकारची प्रॅक्टिस केली तर तुम्ही चांगला त्याचं निष्कर्ष काम करू शकता. तर याच्यासाठी हे मग योग्य अभ्यासद्वाराच आपण मनवरती मन आसक्त करून आपण भगवानाला पूर्णपणे जाणू शकतील. आता याच्या भगवंताने अर्जुनाला सांगितलं आहे, ते काय आहे ते आता आपल्याला भगवंत ज्ञान देतील. तर ज्ञान दोन प्रकारचे आहे, प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान. हे दोन ज्ञान, हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे झाल्यावरती काही जाण्याची शिल्लक राहणार नाही. कारण भगवंत आपल्याला वेगवेगळे आता ज्ञान देणार, त्याप्रमाणे आपण जर त्याचं ज्ञानाचं आपण आचरण केलं, आपण आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की आपण त्याचं अनुकरण करू शकत नाही, परंतु ते जे ज्ञान देतात ते याचं आपण अनुसरण केलं पाहिजे. अनुकरण आपण करू शकत नाही. जसं त्यांनी लीला केली होती तेव्हा त्यांनी गोवर्धन पर्वत उभारलेला होता, ते आपण करू शकत नाही. तसंच महादेवाने विष पिलं होतं, ते आपण तेही करू शकत नाही. म्हणजे त्यांचं आपण अनुकरण करू शकत नाही, परंतु त्यांचं जे ज्ञान आहे त्याला आपण अनुसरण करू शकतात. तर आता भगवंत आपल्याला प्रत्यक्ष आणि दिव्य हे दोन प्रकारचे ज्ञान अर्जुनाच्या माध्यमाने आपल्याला देणार आहे. ते आता आपण अभ्यास करूया. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिन्न तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्न मावेति तत्वतः. सहस्त्र सावधी मनुष्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्व जाणतो. तर आता या श्लोकामध्ये आणि या चित्रामध्ये आपण अभ्यास करूया. तर तुम्हाला माहित असेल की आता तुम्ही जे भौतिक जगामध्ये राहतात आणि जिथे तुम्ही ज्या गावाच्या शहरामध्ये राहतात, तिथे या यावेळी वेगवेगळे, आज रविवार आहे, काही कुठल्या तरी शहरामध्ये एका मॅरेथॉन वगैरे आयोजन केलं असेल, तर ते तुम्ही वर्तमानपत्रामध्ये कुठेतरी वाचलं असेल. तर इथे ह्या चित्रामध्ये हेच दिलेलं आहे की हे जे मॅरेथॉन असते त्याच्यासाठी अनेक लोक रजिस्ट्रेशन करतात. थोडे लोक काय करतात, तिकडे सकाळी जेव्हा मॅरेथॉन सुरू व्हायची असते तेव्हा तिकडे येतात, आपले मित्र, आपले जे कुटुंबीय असतात त्याच्याबरोबर सेल्फी घेतात, सोशल मीडियावरती टाकतात. तर हे मॅरेथॉन मध्ये काय असतात, एक 5 किलोमीटर, 10, 21 आणि 42 असे वेगवेगळे टप्पे आहेत त्याला. तर काही लोक काय करतात, 1-2 किलोमीटर धावतात आणि ते परत येतात आणि कुठेतरी मेडल वगैरे घेतात आणि फोटो काढतात. तर
थोडे आणखीन 5 किलोमीटर धावतात, आणखीन त्यातले कमी 10 किलोमीटर, त्यातलं आणखीन कमी 21 किलोमीटर, आणि 42 किलोमीटर पूर्ण करणारे खूपच फारसे कमी असतात. आता या अध्ययन वर्गाचंही आपण जर उदाहरण घेतलं तर 100च्या वर लोकांनी रजिस्ट्रेशन केला होता. 50च्या, आणि ज्या दिवशी आपण जेव्हा अभ्यास सुरुवात झाले गेल्या सोमवारी, तेव्हा फक्त 8च लोक वर्गामध्ये आले, आणि दुसऱ्या दिवशीपासून 2 काही 3च भक्त येतात. तर इथे या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला या चित्राद्वारा, यानी या उदाहरणावर आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न कर की अनेक सहस्त्र सवती मनुष्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. हे जे हजारो जे हे मॅरेथॉन धावायला निघतात, त्यातला फक्त एकच आहे ज्याला गोल्ड मेडल मिळतं. तो प्रथम येतो. नंतर दुसरा कोण येत नाही. म्हणजे सहस्त्रविधी मनुष्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, आणि सिद्धी प्राप्त करण्याला त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्व जाणू शकतो. म्हणजे एकच आहे ज्याला तो मेडल किंवा पैसे मिळणार आहे. सर्वांना हे काही मिळत नाही. म्हणजे आपण जेव्हा भौतिक जगामध्ये राहतात, तर अनेक लोक प्रयत्न करतात, परंतु फक्त एकच व्यक्ती जे भगवंताला जाणू शकतात. असं या श्लोकामध्ये आणि या चित्राचा तात्पर्य आणि कथा आहे. भूमिरापो नलो वायू मनो बुद्धिरेव च अहंकार इति ये मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहे. जसं मी तुम्हाला काही दिवसापासून सांगतो की आपलं शरीर आहे, ज्याला आपण स्थूल शरीर म्हणतो, ते पंचतत्वाचं म्हणले ते कुठलं आहे? तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. आणि आपला जो सूक्ष्म शरीर आहे, तो मन, बुद्धी आणि अहंकार आहे. आणि त्यातलं पाठीमागे आणखीन एक शरीर आहे, ज्याला आपण अ, आत्मा म्हणतात. तर भगवंताची हे जे 8 आहे, ही भिन्न प्रकृतिक आहे. जसा आपण पृथ्वी तत्व म्हणजे आपल्यामध्ये जे हाडं असतात, ते पृथ्वी तत्व आहे. आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, आणि आपलं शरीर जवळजवळ 75% पाणीच असतं. म्हणजे हे आपलं दुसरं तत्व आहे. नंतर आपल्या शरीरामध्ये जठराग्नी, म्हणजे जे काही आपण अन्न ग्रहण करतात, त्या पचनासाठी एक अग्नी पाहिजे. ते अग्नी आपल्या पाचन तंत्रामध्ये असतं, जठराग्नीमध्ये असतं. वायू म्हणजे आपण जे काही ऑक्सिजन वगैरे घेतात, ते वायू तत्व आहे. आणि आकाश म्हणजे आपल्या दोन हाडामध्ये जेव्हा कुठेतरी जागा असतात, आपल्या दोन नासिका आहे, नंतर आपले हे वेगवेगळ्या जागावरती जे खाली जागा असतात, तिकडे जे काही असतात त्याला आकाश तत्व म्हणतात. हे जे 5 हे पंचमहाभूत आहे, आणि त्यातल्या पलीकडे मन, बुद्धी आणि अहंकार आहे. आणि हे भगवंताची हे बिन प्राकृतिक शक्ती आहे, असं भगवंताने या श्लोकाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, हे महाभाव अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराश प्रकृती आहे, जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनाचा उपभोग घेतो. म्हणजे ही 8 तर भगवंताची शक्ती आहे, त्यात एक आणखीन भगवंताची एक श्रेष्ठ अशी पराशक्ती आहे. आणि ज्याच्यामध्ये जीवाचा म्हणजे हे जे 84 लक्ष जे योनी आहे, हे प्रत्येकामध्ये भगवंत जीवामध्ये आहे. आणि ही जीव कनिष्ठ भौतिक प्रकृती साधनाचा उपयोग, म्हणजे आपण भगवंताची जी कनिष्ठ भौतिक प्रकृती आहे, त्यातला आपण उपभोग घेतो असं. कारण भगवंतांनी भौतिक प्रकृतीची निर्मिती केली आहे. जे तीन आपण जे तीन तत्वाचा आपण जे अभ्यास करतात, तर हे कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनेचे उपभोग कोण घेतात? तर हे जी पराशक्ती आहे भगवंताची, ज्याच्यामध्ये आपण सर्व 84 लक्ष योनी जे जीव आहे त्याचा समावेश होतो, असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर प्रत्येक जीवामध्ये ते भगवान श्रीकृष्ण शिरोदक्षाय विष्णू म्हणून आपल्या हृदयामध्ये जीव, आत्मा, परमात्मा म्हणून आपल्या असतात. पुढे भगवान म्हणतात की सर्व सृष्टी प्राणी मात्राचा उगम या दोन शक्तीमध्येच होतो. या जगामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे, यांच्या उत्पत्ती करता आणि प्रलय करता मीच आहे, हे निश्चितपणे जाण. तर इथे भगवान म्हणतात की उद्गम आणि प्रलय, उत्पत्ती करता आणि प्रलय करता कोण आहे? भगवंत आहे. जसं आपण आपण अभ्यास केला होता, जेव्हा आपण अ, चौथ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता गुरु शिष्य परंपरामध्ये, तेव्हा भगवंताने ब्रह्माला अ, ब्रह्माजीला ज्ञान दिलं होतं. तर ब्रह्माजी कुठून आले? तर जेव्हा आपण पुढे आपण अभ्यास करणार आहे की जेव्हा भगवंताचं विस्तरण होतं, तेव्हा महातत्व ज्याला आपण महाविष्णू म्हणतात, ज्याला कारणदक्ष विष्णू म्हणतात,
कारण दक्ष विष्णू आणखीन जेव्हा त्यांचं पुढे विस्तरण होतं तेव्हा ते गर्भदक्षा विष्णू म्हणून त्यांचं विस्तरण होतं. आणखीन विस्तरण होतं तेव्हा ते शिरोदक्षा विष्णू होतं. तर कारणदक्ष विष्णूमुळे आपली भौतिक प्रकृतीची निर्मिती होते. गर्भोदक विष्णूमुळे ते भौतिक प्रकृतीची निर्मिती करतात आणि जेव्हा हे प्रत्येकामध्ये जेव्हा जीव म्हणून जेव्हा भगवंत स्थिर होतात तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपण ते शिरोदक्षा विष्णू म्हणून आपण जाणू शकतात. तर भौतिक प्रकृती जी झाली ते गर्भोदक्षा विष्णूच्या नाभी कमळातून ते ब्रह्माजीची उत्पत्ती झाली. आणि आपण जेव्हा चौथ्या अध्यायाचा मध्ये आपण अभ्यास केला होता की ब्रह्माचा एक दिवस म्हणजे काय, तर आपण 4 युग त्यातले मनवंतर नंतर कल्प हे दिव्य युग असे हे आपण अभ्यास केला होता. हे जेव्हा पूर्ण होतो तेव्हा भगवंताचा एक दिवस होतो. म्हणजे जेव्हा भगवंताचा दिवस तर सकाळ होते तेव्हा भौतिक प्रकृतीची उत्पत्ती होते आणि भगवंताचे जेव्हा रात्री होते तेव्हा प्रलय करता होतं. म्हणजे हे सर्व काय आहे, तर हे सर्व हे भगवंतानी सृष्टीची हे वेग शक्ती आहे. इथे या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओलवलेल्या माड्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. तर इथे आपण चित्रामध्ये बघू शकतो हे वेगवेगळ्या ब्रह्मांडची निर्मिती भगवान जेव्हा श्वास घेतात आणि म्हणजे जेव्हा रात्री होतं की दिवस होतं तर तेव्हा ही भौतिक प्रकृती की ब्रह्मांडची निर्मिती होते आणि जेव्हा रात्री होते तेव्हा प्रलय होतो. तर ही भगवंताची श्रेष्ठ अशी दुसरी याच्याहून आणखी कुठलेही दुसरी अशी कोणतीही श्रेष्ठ शक्ती नाही. जसं आता तुम्ही माझ्या घरामध्ये बघू शकता की मी एका माळा घातलेली आहे. तर माळामध्ये जो दोरा आहे तो आपल्याला दिसत नाही. म्हणजे दोरा कोण आहे, तर हे भगवान श्रीकृष्ण आहे. ते आपल्याला दिसत नाही परंतु सर्व कोण आहे, सर्व जे काही प्राणी मात्र 84 लक्ष योनी आणि सर्व भौतिक जगत हे सर्व कोणावरती आश्रित आहे, तर हे भगवान श्रीकृष्ण आहे. जसं आपण दोऱ्यामध्ये ओळलेल्या माड्याप्रमाणे सर्व काही भगवंताला आश्रित आहे असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचं आहे. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभासी शशि सूर्ययो प्रणव सर्व वेदेषु सप्तके पौरुषम ऋषु. हे कौन्तेय पाणीमध्ये पाण्यामधला रस मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. वैदिक मंत्रामधले ओंकार मी आहे. आकाशातले शब्द मी आहे आणि मनुष्यामध्ये सामर्थ्य मी आहे. तर आपण जेव्हा भौतिक जगामध्ये राहतात आता काही लोक आहेत जे ज्यांना सकाळी मंदिरामध्ये जायची सवय असतात. तर ते म्हणतात की मी जोपर्यंत मंदिरामध्ये असतो तेव्हा तोपर्यंत मला भगवंताची आठवण येते की मी भगवंताला स्मरण करू शकतात. तर तो भगवानला प्रश्न करतो की असं मला तुम्ही दाखवा की मी तुम्हाला नेहमी तुमचं स्मरण करू शकतो. ते तेव्हा भगवान म्हणतात की जेव्हा तू मंदिरामध्ये असतो तेव्हा तू मला स्मरण करतो पण बाहेर निघून जेव्हा तुला कुठेतरी पाणी दिसेल तर तू त्याच्यात पाण्यातला रस मी आहे असं समज. तू बाहेर निघाला तू सकाळी मंदिरामध्ये गेला तर सूर्यप्रकाश आहे तेही मीच आहे. आणि जर तू संध्याकाळी तुला सकाळी वेळ नाही भेटली तू संध्याकाळी गेला रात्रीमध्ये जो चंद्र दिसतो त्याचा प्रकाश ही मेद आहे. आणि कुठेतरी आता मी जेव्हा हा अभ्यास करून सुरू करतो तेव्हा मी ओम अज्ञानातिमिरंधस म्हणजे मी ओंकाराने सुरुवात करतो. तसंच जेव्हा आपण शिवचं नाव घेतो ओम नमः शिवाय घेतात. गायत्रीचा मंत्र घेतो ओम भूर्भुवः स्वः. म्हणजे हे सर्व वेदा मंत्रामध्ये ओंकार कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आणि ओम विष्णू ही म्हटले गेलेले आहे. ते हे आकाशातले शब्द मी आहे आणि मनुष्यामधले सामर्थ्य मी आहे. कारण तो कारण आपण सर्व जेव्हा जन्म घेऊन येतात कुठेतरी आपल्यामध्ये सामर्थ्याची गरज असते. कारण प्रत्येक मनुष्य सर्व काम करू शकत नाही. त्याच्यासाठी सर्वांना समर्थन लागतं आणि हे सर्व समर्थन कोण देतात? भगवान श्री कृष्ण देतात आणि ते स्वतः इथे आहेत. जेव्हा आपल्याला वाटतं की जे मी काम करू शकत नाही, जे आणखीन कोण चांगला करू शकतं, तर त्याच्यामध्ये जो समर्थन आहे, तो कोण आहे? भगवान श्री कृष्ण आहे. हे तुम्ही या श्लोकाद्वारे समजून घ्या. तर आता आपण भगवंताच्या वेगवेगळे आपण शक्ती बघूया.
तर आता भगवंताची आपण शक्ती अभ्यास करूया. तर पाण्यामध्ये जो चव आहे तो कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे. सूर्य आणि चंद्राचा प्रकाश भगवंत आहे. आणि वैदिक मंत्रामध्ये ओम भगवंत आहे. आकाशमध्ये शब्द भगवंत आहे. मनुष्यामध्ये सामर्थ्य आहे. पृथ्वीमध्ये सुगंध आहे. आगमध्ये उष्णता आहे. सर्व जीवामध्ये जीवनशक्ती आहे. सर्व तपस्याचे तप आहे. अस्तित्वातले सर्व वस्तूचे बीज म्हणजे तुम्ही भौतिक जगामध्ये राहता तर तुम्हाला माहित असेल की काही लोक आता लग्नाची हे सीझन चालू आहे. तर काही लोक असा आता एक अभ्यास पण आलेला आहे की जवळजवळ जे 100 लोक लग्न करतात त्यातले 20 जे युगल असतात त्यांना कधी मुलं होत नाही. त्याचं कारण आहे की भगवान त्यांना बीज प्रदान करत नाही. तर इथे अस्तित्वातले सर्व वस्तूचे बीज कोण आहे? भगवान श्री कृष्ण आहे. बुद्धी आणि बुद्धिमानाचे बुद्धी भगवंत आहे. शक्तिमानाचे शक्ती आहे. बलवानाचे बल आहे. धार्मिक तत्वाचे विरुद्ध नाही असे लैंगिक जीवन आहे. तर हे भगवंताची वेगवेगळी शक्ती आहे. पुढे भगवान म्हणतात की सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होत. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणाच्या अधीन आहे, तर तेच माझ्या अधीन आहे. जसं आपण पहिल्या दिवशी आपण अभ्यास केला होता की भौतिक जगत म्हणजे प्रकृती काय आहे, तर ही ती गुणामध्ये बनलेली आहे. आणि हे आपल्याला बंधनामध्ये टाकतात, म्हणजे सत्व, रज आणि तमोगुण आहे. परंतु हे सर्व काय, तर ही भगवंताची शक्तीच आहे. हे सर्व भगवंताने ही सर्व काही भगवंताची आहे, परंतु भगवान त्यांचे स्वतंत्र आहे. कारण भगवंताने ही माया रचलेली आहे आणि ते भगवंताच्या अधीन आहे. भगवान त्याच्या अधीन आहे असं या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात की त्रिगुणानी म्हणजे सात्विक, राजसिक, तामसिक मोहित झाल्यामुळे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी माझे आहे, माझे स्वरूप जाणू शकत नाही. कारण जोपर्यंत आपण हे तीन गुणामध्ये असतात तोपर्यंत आपल्याला कुठे ना कुठेतरी बंधनामध्ये टाकतात. म्हणून आपण हे भौतिक जगत सोडून आपण त्याचं शाश्वत धाम जाऊ शकत नाही. आपण खूप चांगलं असं आपण पुण्यक्रम जास्त केला तर आपण स्वर्गामध्ये जाऊ शकतात. आणि खूपच असं आपण पुण्यकर्म केलं तर आपण ब्रह्मलोक पर्यंत जाऊ शकतात. त्याच्यावरती आणखी वैकुंठ आहे आणि वैकुंठाच्या वरती भगवंताचा गोलकावृंद आहे. तोपर्यंत जायला आपल्याला त्रिगुणा म्हणजे गुणातीत आपल्याला अवस्थामध्ये यावं लागेल. हे जे आपण जे भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा कुठेतरी आपण हे जे त्रिगुणी माया आहे त्यात मोहून आपण वेगवेगळ्या सकाम कर्म करतात. म्हणून ते आपल्याला बांधलेलं टाकतात. म्हणून आपण भगवंताचे जे स्वरूप आहे ते जाणू शकत नाही. कारण भगवंताचे स्वरूप आहे ते काय आहे? ते अविनाशी आहे. ते शाश्वत आहे. कारण आपल्या शरीरामध्ये आत्मा जो आहे तो अविनाशी आहे आणि शाश्वत आहे. तो एक शरीर सोडून तो दुसऱ्या शरीरामध्ये जातो. म्हणजे आपण त्याचं स्वरूप जाणू शकत नाही. म्हणून आपण त्याचा शाश्वत धामकडे जाऊ शकत नाही. आणि याच्यासाठी भगवंताने जी त्रिगुणी माया आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक जे गुण आहे, त्यामुळे आपण वेगवेगळे कर्म करतात आणि म्हणून आपण इथलेच मृत्यूलोकामध्ये अडकून पडलेले आहे, असं या श्लोकाद्वारे आपल्याला भगवान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात की देवी होशा गुण ममाई माया दुरत्यया मामेय प्रपतंते माया मेहता तरंती ते. तीन प्राकृतिक गुणामध्ये युक्त असलेली माझी देवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे. परंतु जे मला शरणेला आले आहे ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. तर आपल्याला तीन गुणी माया आहे, सत्व, रज आणि गुण. जसं आपण अभ्यास केला वर्णाचा जेव्हा आपण अभ्यास केला होता, तर प्रत्येक वर्णामध्ये वेगवेगळे टप्प्याचे ते तत्व असतात आणि त्यामुळे ते वेगवेगळे कर्म करतात. परंतु जे त्रिगुणातीत म्हणजे जे गुणातीत अवस्था म्हणजे जे सत्व, रज आणि तमोच्या पलीकडे आहे त्याला गुणातीत अवस्था म्हणजे. तर भगवान इथे या श्लोकाद्वारे आपल्याला हे सांगतात की तीन प्राकृतिक गुणायुक्त असलेली माझी देवी शक्ती माया देवी माया शक्ती म्हणजे भगवंतानी ही माया रचलेली आहे. त्रिगुण जे आहे त्याने भगवंताने माया रचलेली आहे. आणि ते अतिशय दुष्कर आहे, म्हणजे आपण सहज असे त्याला पार करू शकत नाही. परंतु जे मला शरणेला तर आपण दुसऱ्या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये जे भगवंताने अर्जुनाला केव्हा भगवद्गीताचं ज्ञान दिलं,
जेव्हा तो शरणेला गेला. आपण अभ्यास केला होती, कार्पण्य दोष पहत स्वभाव पुच्छामी तम धर्म सम्मूढचेत यश्रेयस्या निश्चितम गृहे शिष्यस्तेहम साधिमाम तप. म्हणजे जोपर्यंत आपण भगवंताला शरणे जात नाही, तोपर्यंत भगवंताने अर्जुनाही ज्ञान दिलं नव्हतं. म्हणजे जोपर्यंत आपण भगवंताला शरणेला जात नाही, तोपर्यंत आपल्याला पण भगवंत ज्ञान देणार नाही. आणि इथे या श्लोकामध्ये भगवान सांगतात की जे मला शरणेला आले आहेत ते मला मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. इथे तुम्ही चित्रामध्ये दिलेलं आहे की जेव्हा आपण भगवंताला शरणेला जातात, तेव्हा भवसागरामध्ये जर इथे मोठा सागर आहे, त्यात भगवान स्वतः आपले वाहन गरुडावर आश्रित होऊन ते आपल्याला घेऊन जातात, असं या श्लोकाद्वारे भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. तर आपण जी तीन गुणी माय आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण गुणतीत अवस्थामध्ये यायचा प्रयत्न केले पाहिजे. तेव्हा निश्चितपणे आपण भगवंताकडे त्यांच्या शाश्वत धामाकडे पोहोचू शकतो, असं या श्लोकाद्वारे भगवंतानी आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केले आहे. नमा दुष्कृतिनो मूढा प्रबधन्ते नराधमः मामा मायाया प्रयत्त ज्ञानम आसुरम भावमश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दृष्ट आहे, नराधम आहे, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करते, मला शरणला येत नाही. तर भगवंत आता चार प्रकारचे जे लोक आहेत, ज्याला आपण दुष्कृत म्हणतात, जे ते भगवंताला शरणे जात नाही. जसं आपण गेल्या श्लोकामध्ये काय सांगितलं भगवंता की जो माझ्या शरणेला येतो, तो गुणातीत अवस्थामध्ये आल्यावरती मी माझ्या शाश्वत धामाकडे नेऊन जातो. तर आता भगवंत आपल्याला दोन प्रकारचे व्यक्ती असतात. पहिले जे प्रकारचे आहेत, जे जे भगवंताला शरणीला जात नाही, ते असे चार प्रकारचे व्यक्ती. ते कोण आहे? ते अत्यंत मूर्ख आहे, दृष्ट आहे, नराधम आहे आणि असुर आहे. हे चार प्रकार जे आहेत ते जे नास्तिक प्रवृत्तीचे आहेत. पण ते भगवंताला कधी शरणेला जाते, ते भगवंताचा स्वीकार करत नाही, ते भगवंताला शरणेला जाते, याला आपण दुष्कृत म्हणतो. हे दुष्कृतीनं कोण असतात, हे आता आपण थोडं उदाहरण घेऊया. तर एका गाढव आहे, नंतर रावण आहे, नंतर हे जगाई माधव आहे. हे हे सर्व काय आहे? हे सर्व मूढ आहेत, असुर प्रवृत्तीचे लोक आहेत, जे भगवंताला शरणेला जात नाही, म्हणून त्याला असुर म्हटलेलं आहे. हे चार प्रकारचे लोक आहेत, ते भगवंताला शरणेला जात नाही. आणि जोपर्यंत भगवंताला आपण शरणेला जात नाही, तोपर्यंत आपण भगवान आपल्या त्यांच्या शाश्वत धामाकडे आपल्याला नेऊन जाणार नाही. म्हणून म्हणून रावण भगवंताला शरणेला नाही गेला, म्हणून भगवंताने त्याचा वध केला होता. तर आता आपण हे दुष्कृत्याचं आपण उदाहरण घेतलं. तर आता सुकृत्य म्हणजे हे चार प्रकारचे जे लोक आहेत, ते भगवंताला शरणेला जातात. ते कोण आहे? ते आता आपण अभ्यास करू. चतुर्विद्या भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुना आर्थो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. म्हणजे चार प्रकारचे आपण नराधम नास्तिक बघितलं. आता चार प्रकारचे आपण आस्तिक बघूया. जे भगवंताला शरणीला जातात ते कोण आहे? तर अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता आपण त्याचा उदाहरण घेऊया. तर इथे तुम्हाला सात वेगवेगळे चित्र आहे. तर हे पहिला चित्र जो आहे तो एक गजेंद्र मोक्षचा उदाहरण आहे. तर गजेंद्र मोक्ष एका त्याच्या पूर्वजन्मामध्ये एका राजा होता. पण त्याच्या राज्यामध्ये जेव्हा ते कुठेतरी समाधीमध्ये बसले होते, ध्यान करत होते, तेव्हा एका मुनी त्यांच्याकडे आले आणि ते राजा ध्यानामध्ये असल्यामुळे तर त्यांचा सत्कार करू शकला नाही, म्हणून त्यानं एका शाप दिला होता की तू हत्तीसारखा वागलेला आहे, म्हणून मी तुझा हत्तीचा तुझा श्राप देतो. आणि म्हणून गजेंद्र मोक्ष म्हणून गजेंद्र नावाचा त्याला हत्ती म्हणून एका त्याला अ, जन्म मिळतो. परंतु त्याला तू खूपच चांगला राजा असल्यामुळे त्याला खूपच असंच राज्य मिळतो, जिथे एका तलाव चांगला असतं, जिथे तो आपला कुटुंबाबरोबर रोज आंघोळ वगैरे करतो. तर तुम्हाला माहित असेल की जे तलाव वगैरे असतात, तो त्याचा जो राजा आहे, त्याचा जो प्राणी कोण आहे, तर तो घडियाळ असतो. तर हा गजेंद्र रोज सकाळी अ, अंघोळ करायला यायचा आणि खूप मस्ती करायचा, म्हणून ह्या घडियाळाला खूप राग यायचा. तर एका दिवशी अ, अ, घडियाळ जो आहे तो
ह्याला गजेंद्रच्या पायात धरून त्याचा वध करायचा प्रयत्न करतो. कारण आपणही ज्या भौतिक जगामध्ये राहतात, तर आपण ज्या घरामध्ये राहतात, जर आजूबाजूवाले जर रोज मोठ्या मोठ्या आवाजाने जर टीव्ही लावतात की म्युझिक सिस्टम लावतात, तर आपल्याला त्रास होणार. तर आपण काय करणार, आपण त्याच्याकडे कुठेतरी वादविवाद करणार. तर इथे मगर काय, हा जो घडियाळ आहे तो काय करतो, तर तो विचार करतो की चला मी ह्या गजेंद्रचा मी वध करून टाकतो. म्हणून तो त्याचा पाय धरून त्याला पाणीमध्ये मारायचा प्रयत्न करतात. तर पहिला तो हळूहळू आतमध्ये घेतो, पण गजेंद्र तोपर्यंत भगवंताला शरणेला जात नाही. जेव्हा तो एकदम मरायची वेळ येतं, तेव्हा तो काय करतो, तो जो तलाव असतो त्याच्या तिकडे एका फूल असते, तो फूल घेऊन भगवंताला अर्पण करतो. आणि लगेच भगवान श्रीकृष्ण विष्णू तुम्ही बघू शकतात, तर ते आपल्या वाहन गरुड घेऊन त्याचा मोक्ष करतात. म्हणजे गजेंद्र मोक्ष जेव्हा भगवंताला शरणे जातो, म्हणजे तो अर्थार्थी म्हणजे आर्थी म्हणजे जो संकटामध्ये असतो, तो जेव्हा भगवंताला आठवण करतो, त्याला आपण आर्थी म्हणतो. म्हणजे संकटामध्ये जेव्हा भगवंताला जे नामस्मरण करतात, ते अर्थी असतात. नंतर संकटामध्ये जे असतात. आणि दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकतात, हे महाभारतची कथा आहे. तर तुम्हाला माहित असते की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झाला होता, तर तेव्हा त्यानेही भगवंताला जेव्हा शरण्या केली, जे संकटामध्ये जेव्हा भगवान शरण्या केली, तर भगवंताने त्याचा जे भगवंताने हे त्यांची लाज वाटवली. तर हे सर्व कोण आहे, तर जे संकटामध्ये जेव्हा शरणेला जातात, ते अर्थी असते. नंतर तिसरा चित्र आहे ते सुखदेव गोस्वामीचे आहे. त्यांना जेव्हा ते आईच्या गर्भामध्ये होते, तर तेव्हा त्यांना ज्ञान झाला होता की जर मी गर्भाहून बाहेर निघालो, तर भगवंतांनी जी माया रचली, जी आपण आता 2 श्लोकापूर्वी अभ्यास केला होता, की ती आपल्याला मला बांधून टाकणार. म्हणून ते काही वर्षापर्यंत आपल्या आईच्या गर्भामध्ये राहिले. नंतर जेव्हा भगवंताने त्यांना हे आश्वासन दिलं की हे जे माया आहे ते तुला अ, बंधनामध्ये टाकणार नाही, तेव्हा ते आईच्या गर्भापासून बाहेर आले. म्हणजे त्यांना ज्ञान होतं. नंतर तुम्हाला माहित असेल की महाभारतामध्ये अर्जुनाचा जे पुत्र होता अभिमन्यू, आणि त्याचा पुत्र होता परीक्षित. तर परीक्षित एका चक्रवर्ती राजा होता. परंतु तो एका वेळी तो शिकार करायला जातो आणि एका ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये तो एका सर्प टाकतो. आणि म्हणून त्याचा मुलगा त्याला शाप देतो की 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल. म्हणून तो काय करतो, तो 7 दिवस काय करत नाही. तो सुखदेव महाराज जे आपण तिसऱ्या चित्रामध्ये बघितलं, त्यांच्या शरणेला जाऊन तो भगवान श्री कृष्णाचं ज्ञान घेतो. कारण तुम्हाला माहित असेल की महाभारताचं जेव्हा युद्ध होतं, तेव्हा द्रोणाचार्याचा पुत्र आहे अश्वत्थामा, त्याने ब्रह्मास्त्र सोडला होता परीक्षित महाराजच्या आई उत्तरावरती. आणि उत्तराच्या गर्भामध्ये जेव्हा परीक्षित महाराज होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्या सुदर्शन चक्रावरून त्यांना वाचवलं होतं. म्हणून त्यांना ज्ञान पाहिजे होतं की भगवान कसे दिसतात. म्हणून त्याने ते ज्ञानी म्हणून तिथे भगवंताचं ज्ञान गेला शरणेला गेलो. नंतर खालच्या चित्रामध्ये पहिलं चित्र आहे, तिथे एक तुम्हाला 5 वर्षाचा मुलगा दिसतो. तर तो कोण आहे, तर तो ध्रुव महाराज आहे. तर ध्रुव महाराजची कथा अशी आहे की त्याचे जे वडील होते, त्यांची 2 पत्नी होती, सुची आणि सुनीती. तर त्यांची आई त्यांना त्यांच्या वडिलांना त्यांची आई जास्त आवडती नव्हती. म्हणून ते त्यांची जी सावत्र आई होती, त्याचा मुलगा त्यांना खूप लाडका व्हायचा. तर त्यांचा एक वेळी ध्रुव महाराजाची खूप इच्छा होती की त्यांच्या वडिलांच्या मांडीवर बसायची. तेव्हा त्यांची जी सावत्र आई म्हणतात की तुला जर तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं तर तुला खूप चांगला असा तप वगैरे करावा लागेल. नाहीतर माझ्या पोटामध्ये जेव्हा तू जन्माला येतो, जन्म जर आला असेल तर तू हे सर्व भोगू शकतात. तेव्हा त्याला राग येतो आणि तो काय करतो, तो आपल्या आईला सांगतो की मला आता माझ्या वडिलांपेक्षा मोठं राज्य भोगायचे आहे. म्हणून मी कुठेतरी तपश्चर्या करायला निघतो. आणि ते अगदी 5 वर्षाचे असतात तेव्हा ते आपले घर सोडून तप करायला निघतात. आणि जेव्हा ते निघतात तेव्हा त्यांना नारद मुनी तेव्हा भेटतात आणि त्यांना ओम नमो भगवते वासुदेव असा मंत्र देतात. काही वर्षापर्यंत ते वेगवेगळे तप करतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याला प्रसन्न होऊन प्रसन्न होऊन त्यांना एक वेगळं असं ब्रह्मांड, ज्याला आपण
ध्रुव तारा म्हणतात, तो भगवंताचा ते शाश्वत, हे ध्रुव महाराजचा शाश्वत धाम आहे. म्हणजे त्यांना काय पाहिजे होतं, तर त्यांना राज्य पाहिजे होतं, म्हणजे त्यांना धन पाहिजे होते. तर हे जे लोक आहेत ते याला आपण अर्थार्थी म्हणतो. म्हणजे पैसे ज्यांना पाहिजे असतात, कुठेतरी राज्य पाहिजे असतात, ते अर्थार्थी आहे. म्हणजे जे हे तिसरे प्रकाराचे जे व्यक्ती असते. पाचव्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, जेव्हा अ, भगवान श्रीराम अवतीर्ण झाले होते आणि ते सीता माताला शोधत होते, तेव्हा सुग्रीवाचा त्यांच्याशी भेट होते. तर सुग्रीव आणि वाली हे दोन भाव होते. तो वाली जो आहे तो काय करतो, सुग्रीवाची जी पत्नी आहे त्याचं अपहरण करून त्याचा जो राज्य आहे तो हडपून टाकतो. तर आता सुग्रीवला हा राज्य आणि त्याची पत्नी माहिती, म्हणजे तोही अर्थातीच्या अर्थाती कक्षाचा मनुष्य आहे. म्हणजे ज्याला राज्य, पैसे, धन हे सर्व ज्या पाहिजे असतात त्याला आपण अर्थार्थी म्हणतात. तर हे तिसरे प्रकारचे लोक आहेत. आणि शेवटच्या चित्रामध्ये आपण नेमिषरणच्या ऋषी, जेव्हा 1000 वर्षापर्यंत जेव्हा ज्ञान यज्ञ होता, जे वरच्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, त्याचा हे विस्तरण दिलेलं आहे. तर हे जे चार प्रकारचे वेगवेगळे लोक आहेत, जे अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू, की ज्यांना ज्ञान घ्यायचे असतं. तर हे चार जे प्रकारचे लोक आहेत ते भगवानाला शरण येतात. आता तुम्ही जे काय काय आहे, तर तुम्ही जिज्ञासू आहे, कारण तुम्हाला भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायचं आहे, तुम्हाला जाणायचे भगवान कोण आहे. म्हणजे तुम्ही सुकृतिन्व आहे, तुम्ही भगवंताला शरणेला आलाय. असं आपण या गेल्या श्लोकाचा आणि हे 7 चित्राचा वेगवेगळा आपण अ, अर्थ समजून घेऊया. तर पुढे भगवान म्हणतात की यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तोच श्रेष्ठ आहे, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. तर हे जे चार प्रकारचे लोक आहेत, जे अर्थाती, जिज्ञासू आणि ज्ञानी, हे चार प्रकारामध्ये भगवान म्हणतात की यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे, म्हणून जे ज्ञानामध्ये आहे तो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो. कारण ज्यांना ज्ञान झालेलं आहे की भगवान कोण आहे, तो निश्चितपणे तो भगवानची सेवा करणार आहे आणि भगवानचा नाम स्मरण करा. आणि काल आपण 6व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की हे जे कलियुगाचा युग धर्म काय आहे, तर नाम जप आहे. नाम जप कोणाचं करायचं, भगवान श्री कृष्णाचा. आणि काल माताजी आणि प्रभूजी आले होते, त्यांना मी माळा कशी करायची तेही मी शिकवलं होतं. म्हणजे आपण आता आपल्याला ज्ञान झालं आहे की आता भगवान श्री कृष्णच आहे, परमशक्ती आहे, परमेश्वर आहे, आणि आपण त्यांचीच भक्ती केली पाहिजे, शुद्ध भक्ती केली पाहिजे. अनन्य भक्ती केली पाहिजे. अनन्य म्हणजे आणखीन कुठलाही देवी देवताने, फक्त फक्त भगवान श्रीकृष्ण याला शुद्ध भक्ती आणि अनन्य भक्ती म्हणतात. आणि तो श्रेष्ठ आहे, कारण त्याला मी खूप प्रिय आहे आणि तोही मला प्रिय. जेव्हा आपण भगवंताला आपण प्रिय मानतो, तर भगवानही आपल्याला प्रिय मानतात, कारण भगवंताला त्याचे जे भक्त आहेत ते खूपच आवडतात. तर आपण जेव्हा 4थ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता की भगवंत काय करतात, ते परित्राणाय साधून आहे, म्हणजे ते भक्ताचा उद्धारसाठी येतात. जेव्हा भक्त भगवंताला शरणेला जातात तर भगवंत त्याचा उद्धार करतो, असं या श्लोकामध्ये दिलं. म्हणजे जेव्हा आपण ज्ञानी होतात तेव्हा आपण श्रेष्ठ होऊन जातात. म्हणजे ज्ञान कोणाचं, तर आपल्याला जेव्हा ज्ञान होतं की भगवान कोण आहे, भगवान कसे दिसतात, आणि आपण त्याचं स्मरण कसं केलं पाहिजे, त्याची भक्ती कशी, शुद्ध भक्ती कशी केली पाहिजे, तेव्हा आपण श्रेष्ठ होऊन जातात. आणि जेव्हा आपण श्रेष्ठ होऊन जातात तेव्हा आपण भगवंताचे प्रिय होऊ शकतो, असं या श्लोकाद्वारे भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान्मा प्रबद्धते वासुदेव सर्वमिती स महात्मा स्वदुर्लभ. अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वाचे सर्व गोष्टींच्या कारणाचे परम कारण असल्याचे जाणून मला शरणेल असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. जसं आपण पहिल्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता की सहस्त्रवेदी अनेक लोक प्रयत्न करतात, परंतु फक्त एकच एकच व्यक्ती आहे ज्याला तो यश मिळतो, म्हणजे तो प्रथम येतो. तर इथे भगवान म्हणतात की अनेक जन्म आणि मृत्यूनंतर, जसं आपण या भौतिक जगामध्ये मी काही वेळा सांगितलं की जन्म मृत्यू जरा व्याधी, म्हणजे अनेक जन्म मृत्यू झाल्या वास्तविक ज्ञान होतं की भगवान कोण, मी अस्तित्व सर्व गोष्टीचे कारण परम कारण असं जाणू शकतात. म्हणजे जेव्हा आपल्याला माहित असतं की सर्व कारण, म्हणजे जेव्हा भगवंताने कारणोदक्षाय विष्णूचं जेव्हा पहिलं विस्तरण झालं, मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलं की सर्व गोष्टीची सुरुवातीसाठी भगवंताला कारण पाहिजे होतं, म्हणून ते कारणाध्यक्ष विष्णू म्हणून त्याचं विस्तरण झालं. नंतर भौतिक प्रकृतीची निर्मिती केली म्हणून त्याने गर्भोदक्षाय विष्णू,
कारण आपण सर्व तुम्ही आणि मी सर्व आईच्या गर्भाहून बाहेर आले, म्हणजे अ, गर्भाध्यक्ष आहे विष्णू म्हणून. आणि शेवटचे आपल्या सर्वांमध्ये हृदयामध्ये कोण आहे, तर ते शिरोध्यक्ष आहे विष्णू आहे, आपल्या शरीरामध्ये शिरलेला आहे. म्हणजे जे आपल्याला जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, की आपल्याला अनेक जन्मांनी मृत्यूनंतर आपल्याला जे वास्तविक ज्ञान होतं, की अस्तित्व सर्व गोष्टीचे कारण कोण आहे, भगवान श्रीकृष्ण. हे आपण जाणून जेव्हा आपण भगवंताला शरणेला जातो, असं महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की अनेक लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, परंतु फार कमी लोक या ज्ञान घ्यायला आलाय. म्हणजे त्यांना ज्ञानच नाही, की भगवद्गीतामध्ये भगवान कोण आहे, त्याचं वर्णन दिलेले आहे. आणि जोपर्यंत त्याला हे ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्यांना कळणार नाही, की त्यांनी भक्ती कशी करावी. तर त्याच्यासाठी अनेक जन्म आणि मृत्यू त्यांचा होतो. नंतर त्यांना वास्तविक ज्ञान होतं आणि त्यानंतर ते या ज्ञानामध्ये येतात. आणि असे जे लोक आहेत, त्याला अत्यंत दुर्लभ आणि त्याला महात्मा म्हटलेल्या या श्लोकामध्ये भगवंतांनी. पुढे भगवान म्हणतात, की ज्यांचे ज्ञान भौतिक कामना हिरवलेले आहे, ते अन्य देवी देवता शरणले जातात आणि आपल्या भावनेनुसार आराध्याचे विशिष्ट विधिविधानाने पालन करतात. जसं मी तुम्हाला 2-3 दिवशी पूर्वी सांगितलं होतं, की आपल्याला ज्या वस्तूची आपल्याला आसक्ती आहे, ज्या वस्तूची आपल्याला फळाची भोगायची इच्छा आहे, जे सकाम कर्म त्याप्रमाणे आपण भगवंत आपल्याला फळ देतात. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, की जेव्हा आपल्याला पैसे पाहिजे असतात, आपण काय करतो, आपण लक्ष्मीच्या शरणीला जातो. आपल्याला ज्ञान पाहिजे तर आपण अ, सरस्वतीच्या शरणीला जातात. आणि जेव्हा आपल्याला लग्न वगैरे करायचे असतं, तेव्हा आपण काय करतात, तर महादेवाच्या शरणीला जातात. कारण महादेव आणि पार्वती हे सर्वात श्रेष्ठ युगल आहेत. तर भगवान इथे म्हणतात, ज्यांचे ज्ञान भौतिक कामानं हिरवले, म्हणजे आपण हे भौतिक जगामध्ये राहतात, आपल्याला हे भौतिक कामाची इच्छा असते, ते अन्य देव देवतांच्या शरणीला जातात. आणि आपल्या स्वभावानुसार, तर आपल्याला ज्या वर्णामध्ये असते त्याप्रमाणे आपल्याला इच्छा असते, तसे आपण ते वेगवेगळ्या देवी देवताची आराधना करतो. हा. पुढे भगवान म्हणतात, की मी परमात्मा रूपाने प्रत्येक हृदयात स्थित आहे, शिरोदक्ष आहे विष्णू. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवताची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरणे तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करतो. म्हणजे आपल्याला ज्या देवी देवतावरती आपल्याला श्रद्धा आहे, त्या देवी देवतावर आपली श्रद्धा दृढ करायचे कोण करतात, ते हे भगवान करतात. परंतु आपल्याला माहित नाही, की हे भगवंताचे विस्तरण आहे. मी काही दिवसापूर्वी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, की एका जर शाळेचं आपण उदाहरण घेतलं, तो ट्रस्टी आहे, तो सर्व गोष्टीचा नियंत्रक आहे. पूर्ण शाळा आहे त्याच्या ताब्यात असतात. आपण काय करतात, आपण जेव्हा एक आपण वर्ग आहे, वर्गामध्ये एक मॉनिटर असतं. मॉनिटरच्या वरती टीचर असतात, क्लासचे टीचर असतात. क्लासच्या टीचरच्या वरती कोण असतं, प्रिन्सिपल आहे. तर आपण काय करतात, आपण मॉनिटर जे आहे त्याच्या आपण शरणीला जातात. पण आपण जर आपल्याला कुठेतरी हे काम करायचं आहे, तर आपण प्रिन्सिपल नाही तर आपले जे ट्रस्टी आहे त्यांच्या शरणे गेले पाहिजे. तेव्हाच आपला कुठेतरी जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतात. तर आणि आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर आपण काय असतं, आपल्याला आपण जे काही घर घेतलेलं आहे, आपल्याकडे कुठेतरी जमीन आहे, तेव्हा आपण काय करतात, आपण नेत्यांच्या शरणेला जातात. आणि त्याप्रमाणे आपली श्रद्धा दृढ होऊन जाते, की जर मी ह्या पक्षाच्या नेत्याच्या शरणेला गेलो, तर माझ्या जे काही भौतिक जगाचे जे काम आहे, जसं स्ट्रीट लाईटचं काम आहे, कुठेतरी पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कुठेतरी गटाराचा प्रॉब्लेम आहे, तर हे ज्या पक्षाचं तिथे तरी राज्य असतं, जो पक्षाचं तिथे वर्चस्व असतं, आपण त्या नेत्याच्या शरणीला जातात. तर ही दृढ श्रद्धा कोण निर्मिती करते, तर भगवान करतात. आणि काही लोक आहेत, तुम्हाला माहित असेल, जेव्हा अमावस्या असतात, तेव्हा काही लोक स्मशानामध्ये जाऊन वेगवेगळ्या देवी देवताची आराधना करतात. तर हे सर्व श्रद्धा दृढपणाचं कोण करतात, तर हे भगवान करतात, असं या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, की अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवताची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तू हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. तर इथे तुम्ही सर्व देवी देवता बघा तुम्ही, महादेव आहे भगवान शरणेला गेले आहे, ब्रह्माजी शरणेला गेले, हे अनेक कारण भगवंतांनी हे सर्वांना वेगवेगळी सेवा दिलेली आहे. जसं आपण लग्नामध्ये जातो आणि जर आपण जेवायला बसतो, तेव्हा काय असतं, तर कुठला तरी एक व्यक्ती आहे, तो काय करतो, तो एका डाळी घेऊन येणार, दुसरा कुठेतरी भाजी घेऊन येणार. हे सर्वांना
जे आता कॅटरिंगची वगैरे सेवा असतात, तर तुम्ही बघू शकता. तर प्रत्येका जे जेवण असतं, भोजन असतं, त्याच्यासाठी एक वेगवेगळ्या व्यक्ती असतात. तसंच हे भौतिक जगाची जी वेगवेगळ्या जी इच्छा आपली असते, त्याच्यासाठी भगवंताने वेगवेगळे देवी देवताला हे काम दिलेलं आहे. तर इथे भगवान हेच म्हणतात, की अशा श्रद्धाने युक्त होऊन ते विशिष्ट देवताची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतात आणि आपली इच्छा भोग करतात. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं गेल्या श्लोकामध्ये धनाची, ज्ञानाची आणि लग्नाची. तर हे वेगवेगळ्या देवी देवताची ते उपासना करतात आणि ते इच्छित प्राप्त करतात. परंतु हे लाभ केवळ मीच देतो. कारण हे सर्व कुठून येतात? तर भगवान श्रीकृष्णाकडून येतात. पुढे भगवान म्हणतात, की अल्पबुद्धी लोक देवताची उपासना करतात आणि त्याने प्राप्त होणारे फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्त करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्त करतात. तर आपण पुढे अभ्यास करणार की जे आपला जो भौतिक जगत आहे, आपला जो ब्रह्मांड आहे, त्यात 14 लोक आहेत. आपण 7व्या लोकामध्ये, भूर लोकामध्ये, आपल्यावरती भुवर लोक आहेत आणि त्याच्यावरती स्वर्ग लोक आहे आणि आपल्या ह्या जो भौतिक जगाचा जो सर्वोच्च लोक आहे तो ब्रह्मलोक आहे. तर भगवान काय म्हणतात, की अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारे फळे मर्यादित व अनित्य असतं. म्हणजे आपण जर स्वर्गामध्ये गेले तर जसं मी तिसऱ्या चौथ्यामध्ये अध्यायामध्ये जेव्हा मी त्याग चक्र सांगितलं होतं, की आपण पुण्यकर्म केलं तर आपण स्वर्गामध्ये गेला. आपण जे आपले वडील वगैरे जे वारलेले असतात त्याला आपण स्वर्गवासी म्हणतात. तर त्याने पुण्यकर्म केले असतात तर ते काय होतात, तर त्याने ते स्वर्गामध्ये जातात. जेव्हा पुण्यकर्म क्षीण होऊन जातात तर ते पाऊसमुळे परत पृथ्वीवरती येतात. तर हे जे काय आहे ते मर्यादित फळ आहे. जे देवताची उपासना करतात ते देवलोक म्हणजे ब्रह्मलोक पर्यंत पोहोचू शकतात. परंतु माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्त म्हणजे भगवंताचं परमधाम कुठलं आहे, तर ते गोलका वृंद आहे. तर आपण जेव्हा भगवंताच्या शरणीला जातो, फक्त अनन्य आणखी कुठलाही देव नाही, आपण फक्त भगवंत श्रीकृष्णाचीच जेव्हा आपण भक्ती करतात, तेव्हा आपण त्यांचा परमधाम प्राप्त करू शकतो. असं या 2 श्लोकाद्वारे भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटतं, की मी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्व निराकारी होताना आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यामुळे अज्ञानामुळे हे माझी अविनाशी अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. तर तुम्ही आणि मी सर्व जीव आहे. आपण भौतिक जगामध्ये राहतात. तर प्रत्येक वस्तूला एका आकार असतो. कुठल्याही वस्तू निराकार नाही. परंतु जे निर्विशेषवादी आहे, ज्यांना असं वाटतं, की भगवंत नावाचं कोण अस्तित्व नाही. ते जे अल्पबुद्धीचे लोक आहेत, ते भगवंताला निराकार म्हणतात. आता तुम्हाला आणि मला सर्वांना शरीर दिले आहे, आपल्याला डोळे दिले आहे. आपला एक साधा मोबाईल आहे, त्यालाही आकार आहे. तर भगवान कसं निराकार होऊ शकतं? ज्यांनी आपलीच रचना केली, तो कसा निराकार होऊ शकतात? असे जे अल्पबुद्धीचे लोक आहेत, ते भगवंताला जाणू शकत नाही. म्हणून त्याने अज्ञानामुळे ते माझ्या अविनाशी अनुपम अ, दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. कारण त्याची बुद्धी अल्प असल्यामुळे ते भगवंताला निराकार म्हणून समजतात. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की भगवंताला जर जाणायचं असेल ते भगवंताचे 3 टप्पे आहेत. ज्याले आपण ब्रह्म रिअलायझेशन, परमात्मा आणि शेवटचे भगवान. तर जे अल्पबुद्धीचे लोक आहेत ते ना असं वाटतं, की कुठेतरी हे शरीरातला जो तेज आहे, तो त्याची पूजा करतात आणि ते जे लोक आहेत, अल्पबुद्धीचे लोक आहेत, ते त्यांना निराकार म्हणून पूजा करतात. आणि असे जे लोक आहेत ते भगवंताची अविनाशी आणि अनुपम दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. असं या श्लोकेद्वारे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधी प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्या ते जाणू शकत नाही. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता ते भगवंताचा जो स्वरूप कुठला आहे तो श्याम सुंदर मुरली मनोहर आहे. म्हणजे जे मूढ आणि अज्ञानी आहे ते भगवंताला कधी भगवान त्यांच्या समोर प्रकट होत नाही. कारण भगवंताची जी अंतरंग शक्ती आहे त्यामुळे ते अप्रकट राहतात आणि ते अजन्म आणि अच्युत आहे. अजन्म म्हणजे काही वेळा मी तुम्ही सांगितलं, की भगवान अवतीर्ण होतं. कधी भगवान तर जन्माला येतं. अच्युत. अच्युत म्हणजे काय, की जेव्हा आपण कुठेतरी जेव्हा संकटामध्ये असतात आणि जेव्हा आपण शुद्ध भक्त असतात, तेव्हा ते आपण जेव्हा त्यांना हाक मारतो, त्याच्यापूर्वी भगवंत जेव्हा आपल्या समोर प्रकट होतो, त्याला अच्युत म्हणतात. तुम्हालाही भौतिक जगामध्ये राहतात, तेव्हा तुम्हाला अ, अनुभव झाला असेल, की काही वेळा असे कुठेतरी ऍक्सिडेंट व्हायचं असतं, पण तुम्ही तिकडनं बाहेर पडू शकतात.
तुम्ही ते ऍक्सिडेंटून तुम्हाला ऍक्सिडेंट मध्ये काय होत नाही. म्हणजे त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अच्युत म्हणून तुमच्या मदतीला आले असतात. तर भगवान हेच म्हणतात की जे मूढ आणि अज्ञानी आहे ते मी अजन्माने अच्युत आहे ते त्या जाणू शकत नाही. पुढे भगवान म्हणतात की अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, घडणारे सर्व आणि भविष्यात काळात घडणार सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणू शकत नाही. कारण आपण जेव्हा भगवद्गीतेचा इतिहास बघितला होता, तेव्हा अर्जुनालाही प्रश्न पडला होता, की हे सर्व ज्ञान तू त्यांना कसं दिलं? कारण तू तर माझ्या समकालीन आहे. तेव्हा भगवंताने सांगितलं होतं, की जेव्हा ते सत्ययुगामध्ये होते, तेव्हा ते नरसिंह म्हणून अ, अवतीर्ण झाले होते. त्रेतायुगमध्ये ते राम म्हणून अवतीर्ण झाले होते. म्हणजे ते भूतकाळात आणि भविष्य काळामध्ये जे काही घडणार आहे, हे सर्व त्यांना माहीत आहे. आपण अभ्यासही केला होता, की जेव्हा आपण कुठेतरी प्रवासावर निघतो, तेव्हा आपल्याला लांबून आपण डोंगर डोंगर आपल्याला दिसतो. परंतु तिकडे कुठला फळाचं झाड आहे, किती पक्षी आहे, कुठे फळ आहे, हे सर्व आपल्याला माहित आहे. परंतु भगवंताला हे सर्व माहित आहे. कारण हे सर्व काही भगवंतानेच घडलेले आहे. म्हणून मी सर्व जीवांना जातो. भगवान आपल्या सर्व सर्व जीवांमध्ये शिरोरक्षाय म्हणून आपल्या हृदयामध्ये वास करतात. ते आपल्या सर्वांना जाणतो. परंतु परंतु मला कोणी जाणू शकत नाही. कारण भगवान आपण आपल्या जे काय आहे आपण पूर्ण जगामध्ये शोधतात. पण आपल्या हृदयामध्ये जो भगवंत आहे त्याला आपण जाणू शकत नाही. असं या श्लोकाद्वारे भगवंत आपल्याला सांगायचं होतं. आपण भगवंताला वेगवेगळ्या मंदिरामध्ये शोधतात. परंतु भगवान आपल्या शरीरामध्ये आत्मा जीव म्हणून राहतो. त्याच्यावरती कधी आपण लक्ष ठेवत नाही आणि कधी आपण त्याचा प्रयत्नही करत नाही. असं या श्लोकाद्वारे भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. येषां त्वनन्ति गतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोहि निर्मुक्ता भजन्ते माधुर्वृतः. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केले आहेत आणि ज्यांची पापकर्म पूर्णपणे नष्ट झाले आहेत ते द्वंद्व रूप होतात, मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवामध्ये युक्त होतात. तर ज्याने गेल्या जन्मामध्ये आणि पूर्वजन्मामध्ये जे पुण्यकर्म केले आहेत आणि ज्याचे पापकर्म पूर्णपणे नष्ट झालेले आहे. जसं आपण नुगारीची आपण नुग राजाची आपण कथा ऐकली होती, की त्याने खूपच चांगलं असे पुण्यकर्म केले होते. परंतु त्याने एकच चूक केली होती, एकच पाप केलं होतं. ज्याने एक ब्राह्मणला गायचं दान दिलं होतं. तर जेव्हा आपण पाप करणं पूर्ण नष्ट होऊन जातात, तेव्हा धुंदरूपी मोहातून मुक्त होऊन दृढ निश्चय माझ्या सेवामध्ये युक्त होतं. तर जेव्हा त्यांना अ, नृग नृगराजा जेव्हा सरडाचा त्यांना एक आपण अभ्यास केला होता. सरडाचा जेव्हा त्यांना जन्म मिळाला, तर त्यानं काही वर्षानंतर त्यांना कळालं, की त्याने चूक केली होती, की जे काय त्याने कर्म केले होते, कुठेतरी भगवंताला अर्पण नव्हतं केलं. तर ज्यावेळी आपण हे जे आपलं पापकर्म पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि धुंदारूपी मोहातून मुक्त होऊन जातात आणि दृढ निश्चयाने जेव्हा आपण भगवंताला शरणे जातात जातात, तेव्हा आपण भगवंताला प्राप्त करू शकतात. असं या श्लोकाद्वारे आपल्याला भगवान सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे लुकारीची एका कथा आपण श्रवण करूया. तर इथे तुम्ही दोन चित्र बघू शकता. तर पहिल्या चित्रामध्ये एका शिकारी सारखा व्यक्ती दिसतो. तर तो कोण आहे? तो एक लुगारी नावाचा एक शिकारी होता. तर तो काय करायचा? तो वेगवेगळ्या इथे जे पशु आहे त्यांना तो वध करायचा. तर एका वेळी नारद मुनी आणि पर्वत मुनी हे दोन तिकडनं निघत होते. तर त्यांनी बघितलं की हा जो लुगारी आहे ते वेगवेगळ्या पशूंना अर्धमृत करून आपल्या घरी घेऊन जायचं. तर नारद मुनी त्यांना विचारतात, की "हे तू काय करतो?" तर तो म्हणतो, की "माझे वडील हेच काम आम्ही उदरनिर्वाहासाठी हेच करायचं आहे. कारण जंगलामध्ये आम्हाला काय मिळणार आहे? म्हणून आम्ही हे वेगवेगळ्या पशु-पक्षींची हत्या करून त्याचं भोजन करतात." तर नारद मुनी म्हणतात, "तुला जर तुझी हीच अडचण असेल, तर तुला जे काही भोजनासाठी जे काही वस्तू लागेल, ही सर्व जर मी व्यवस्था केली, तर हे सर्व तू सोडून देशील का?" तर मुलकरी म्हणतात, की जर हे सर्व माझ्या उदरनिर्वाहासाठी जे काही गरज आहे, तर तुम्ही मला पूर्ण केलं, तर मी सर्व सोडून देईल. तर नारद मुनी हे सर्व त्याची व्यवस्था करून तिकडनं निघून जातात. तर जेव्हा हा जे शिकारीचं लुकारी सोडून देतो,
तेव्हा तो भगवंताची आता त्याच्या उदरनिर्वाहासाठी जे काय त्याला वस्तू भोजनासाठी पाहिजे होते, हे सर्व नारद मुनीने दिले आहे. म्हणून आता तो काय करतो, तर तो आता भक्तीची सुरुवात करतो. हळूहळू त्याची भक्ती जी आहे ते आजूबाजूचे जे गावकरी आहे त्यांना करतात. तर तुम्हाला आणि मला माहित आहे की जेव्हा आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर आपण कुठल्या तरी आज आपल्या शेजारीमध्ये कुठेतरी जेव्हा पूजा असतात, तेव्हा आपण काय करतात, आपण तांदूळ नाहीतर काही आपण पैसे, काहीतरी फळ हे वगैरे आपण घेऊन त्या पूजामध्ये जातात. तर हे जे नुगारी आता जो भक्त झालेला आहे, तो वेगवेगळ्या यज्ञ सुरुवात करतो. म्हणून जे गावकरी आहे आजूबाजूचे, ते त्याच्या घरी हे सर्व धान्य, फळ हे सर्व घेऊन जातात. म्हणून ते जे हळूहळू त्याची भक्ती चांगली होऊन लागतात. तर अनेक अनेक वर्ष हे तो भक्ती करतात आणि नंतर काही वर्षानंतर जेव्हा परत पर्वतमुनी आणि नारद मुनी तिकडनं जातात, तर हे बघतात की हा नुगारी पूर्ण बदलाव झालेला आहे. दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकतात की जो नुगारी काही वर्षापूर्वी वेगवेगळ्या प्राणी आणि पशुच्या जो हत्या करायचा, आता छोट्या मुंगीलाही मारत नाही. हे जेव्हा तो बघतो की नारद मुनी पर्वत मुनी इकडे आले आहे, तर तो जे मुंग्या आहे त्यांना बाजूला करतो. कारण जर त्यांच्या पायाखाली जर हे मुंग्या जर आल्या, त्याचाही मृत्यू होणार. तर इतका बदलाव आलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण भगवंताला शरणीला जातो, जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये जातो, तेव्हा आपण छोट्या मुंग्याची पण आपण हत्या करत नाही. आपण मुंग्यामध्ये पण, कारण भगवंत मोठ्या मोठ्या जीवामध्येही दक्षा विष्णू म्हणून राहतात आणि छोट्याशा छोट्या मुंगीमध्येही भगवान श्रीकृष्ण शिरोदक्षा विष्णू म्हणून राहतात. जेव्हा आपल्याला हे दोनामध्ये जेव्हा आपण ज्ञान होईल, तेव्हा आपण भगवंताला शरणीला जाऊन त्यांची भक्ती करू शकतात. असं या युगारीची कथा आहे. पुढे भगवान म्हणतात, पूर्णपणे मतपरायण झालेला जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवताचा नियंत्रक, सर्व यज्ञाचा अधिष्ठाना भगवंत म्हणून जाणतो, तो मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतो. म्हणजे काय असतं, आपण आता भौतिक जगामध्ये राहतात तुम्ही आणि मी, ही आपण सर्वांनी काय केलं, तर आपण 10वी 12वी की कॉलेजामध्ये आपण वेगवेगळ्या आपण परीक्षा दिलेली असतात. तर आपण जे काही वस्तू आपण काय असतात आपण अभ्यास करतात. जे 10वी आणि 12वीच्या आता थोड्या दिवसानंतर परीक्षा येणार आहे. तर जे 10वी आणि 12वीचे जे मुलं असतात ते काय करतात, पूर्ण वर्ष ते अभ्यास करतात. जेव्हा ते पूर्ण अभ्यास करतात, तेव्हा त्यांना जेव्हा जे परीक्षा असतात तेव्हा त्यांना लक्षात येतं, जेव्हा परीक्षाचे पेपर असतात तेव्हा. तर भगवान इथे काय म्हणतात की पूर्णपणे मतपरायण झालं जे मला भौतिक सृष्टीचे संचालक, म्हणजे आता आपल्याला माहित आहे की हे सर्व संचालक कोण आहे, जे दुष्कृत आणि सुकृत हे दोघांचे जे संचालक कोण आहे, भगवान श्री कृष्ण आहे. हे देवताचे नियंत्रक, सर्व यज्ञाचे अधिष्ठान म्हणजे भगवंतच आहे. जेव्हा आपण जाणू शकतात तेव्हा मृत्यूसमी आपण भगवंताला जाणू शकतात. कारण आपण जेव्हा मृत्यूची वेळ येतात तेव्हा आपल्याला काय येतं, आपल्याला आपल्या जी भौतिक जगाची आसक्ती आहे त्याच्यावरती आपल्याला ज्ञान होतं. जर तुम्हाला जर भौतिक जगामध्ये राहतात आणि तुम्हालाही माहित असेल की ज्यांच्याकडे मोठे मोठे फॅक्टरी असतात, ज्यांच्याकडे मोठे बंगले असतात, ते ज्या मृत्यू समय काय असतात की माझा बंगला मी कोणाला अर्पण करू, कोणाच्या नावावरती करू, फॅक्टरी कोणाच्या नावावरती करू, हे सर्व मृत्यूच्या समयी त्यांना आठवण येतं. परंतु त्यांना भगवान आठवण येत नाही, कारण त्याने भगवान कोण आहे याचं ज्ञान घेतला नसतं. परंतु जेव्हा आपण हे ज्ञान घेतात, जेव्हा आपल्याला ज्ञान असतं की भौतिक सृष्टीच्या संचालक भगवान श्रीकृष्ण आहे आणि तेच सर्वांचा अ, अ, नियंत्रक आहे, जे आपण आपण जाणून घेतलं, तर आपली पण जेव्हा मृत्यू समय आली तेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण घेता घेता जर आपण मृत्यू झाली, तर आपण भगवंताचा शाश्वत धाम पोहोचू शकतो. त्याच्यावरती आपण सुंदर असा उद्या अध्याय घेऊया. इथेच आपला 7वा अध्याय पूर्ण होतो.